नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे सगळे पात्र लाभार्थी आहेत निराधार बांधव यामध्ये दिव्यांग लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर यामध्ये येणारे श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असे जे सगळे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता पुढची अपडेट अशी असणार आहे की जानेवारीचा हप्ता हा कधीपर्यंत येतोय. तर पाहू शकता जानेवारीचा 5 दिवस पूर्ण झालेत. जानेवारीचा महिना सुरू होऊन शासनामार्फत जेव्हा माननीय मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, एक शब्द दिला होता की निराधार बांधवांचं जे पेन्शन आहे ही प्रत्येक महिन्याला 10 तारखेच्या आत म्हणजे वेळेवर दिली जाईल. तर हा शब्द ते कितपत खरा करतायत ही बाबत याच महिन्यामध्ये म्हणजे याच आठवड्यामध्ये, आजचा सोमवार आहे, याच आठवड्यामध्ये आपल्याला माहिती समजणार आहे की नक्की निराधार बांधवांसाठी दिलेला शब्द हा नवीन वर्षामध्ये खरा केला जाणार आहे किंवा नाही. नवीन वर्षामध्ये त्याने असं म्हटलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये की महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांचं पेन्शन जे आहे त्यांचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये जमा केला जाईल. मात्र आता पाहू शकता 5 तारीख आहे. गेल्या 2 ते 4 दिवसापासून 1 तारखेपासून डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता लाभार्थ्यांना मिळालाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांश लाभार्थी अजूनही डिसेंबर महिन्यासाठीच्या हप्त्यापासून वंचित आहेत. तर नक्की हा जो शब्द आहे हा कितपत खरा ठरतोय हे नक्कीच आपल्याला समजेल. या संदर्भातच जानेवारीचा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अशा जे अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सुरुवात करूयात. नक्की जानेवारीचा हप्ता हा कधीपर्यंत मिळू शकतो? तर तुमच्या समोर पाहू शकता मी माहिती देणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सामान्य सध्याची स्थिती काय आहे, समस्या काय आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची प्रश्न त्यांचे जे आहेत त्याची उत्तरं आपण देणार आहोत. की लाभार्थ्यांकडून मुख्य प्रश्न विचारला जात आहे सध्याचा, डिसेंबर महिन्यासाठीचा पैसे जे आहे जमा झाले, पण आता जानेवारीचे कधी येतील? काहींना तर डिसेंबरचे पूर्ण पैसे म्हणजे 2,500 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मिळाले नाहीयेत. त्यांना फक्त 1,500 आलेत. तर काहींना काहीच आलं नाहीये. ही सुद्धा त्यांची मुख्य समस्या आहे. सध्याचा प्रश्न आहे. उदाहरण तर पाहिलं तुम्ही तर 2-3 वेळा त्याने कागदपत्र जमा केली, तरीही पूर्ण रक्कम त्यांना मिळालेली नाहीये. कारण फक्त कागदपत्र पुरेशी नाहीयेत. तहसील कार्यालयात जाऊन स्वतः माहिती त्यांनी अपडेट करणं आवश्यक आहे. जर तुम्ही 4 ते 5 वेळा कागदपत्र जमा केलेत, मात्र सगळी माहिती तुम्ही अपडेट स्वतः वैयक्तिकरित्या जाऊन त्या ठिकाणी माहिती अपडेट केली नसेल, तर हप्ता जो आहे दिला जात नाहीये. ही गोष्ट लाभार्थ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याची नोंद घेऊन त्या ठिकाणी स्वतः निराधार शाखेमध्ये जाणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तर जे हे अपडेट न केल्यास जानेवारीतही फक्त ₹1,500 येतील. ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन तुमची माहिती अपडेट करत नाहीये, तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात याची माहिती तुम्ही अपडेट करत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला पूर्ण 2,500 मिळणार नाहीये. तुम्हाला स्वतः खात्री करून घ्यायची आहे की तुमचं अपडेट प्रोफाईल जे आहे अपडेट झालंय, तेव्हाच तुम्हाला 2,500चा लाभ जो आहे हा मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांना 2-3 महिनेपूर्वी पैसे येत होते, पण आता हप्ते येत नाहीयेत, त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन त्यांचं माहिती तपासणे आवश्यक आहे की नक्की काय झालंय, त्यांची जी योजना जी आहे ही चालू आहे का बंद आहे, याची माहिती चेक करणं, तपासणं हे त्यांचं काम आहे. पैसे न येण्याची कारणं काय असू शकतात? तर तहसील कार्यालयातील जो डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे, या ठिकाणी तुमची माहिती समस्या तुम्हाला समजू शकते की आता तुम्ही जर तिथं जाऊन चेक केलंत, तुमचा आधार कार्ड नंबर टाकला, की त्यासमोर दाखवेल की तुमची या महिन्यापासूनचे पैसे जमा झालेत. सध्याची स्थिती काय आहे, के-वाय-सी स्टेटस काय आहे, डी-बी-टी स्टेटस काय आहे, याची सगळी माहिती तुम्हाला तिथे दाखवली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला समजून येईल की नक्की काय कारण आहे, की तुमचे जे पैसे आहेत कमी येत आहेत, हप्ता कमी येतोय किंवा येतच नाहीये. प्रक्रिया कशी आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा तहसील कार्यालयात जा आणि डेटा जो आहे माहिती त्यांना सांगा, की अशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे.
पैसे येत नाही आहेत किंवा कमी येत आहेत. नेमकी अडचण काय आहे? तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार कार्डचा नंबर आहे, आधार कार्डचं नाव आहे. त्याच्यामध्ये आधार कार्डच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे का? किंवा आधार मॅपिंग नीट झालेलं नाही आहे, आधार कार्ड नंबर चुकलाय. काही समस्या असेल तर चेक करणं तुमचं कर्तव्य आहे, तुमचं स्वतःचं काम आहे. पाहू शकता, हे करणंच आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला जो हप्ता आहे हा वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने जो संपूर्ण आहे हा मिळणार आहे. ज्या काही छोट्या समस्या तुमच्यासाठी असतील, नवीन फॉर्म भरून पुन्हा तुम्ही रिजॉइनिंग करू शकता, म्हणजे रिजॉइन होऊ शकता त्यामध्ये. जर पहिला जो अर्ज आहे हा रिजेक्ट झालाय, काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर पुन्हा तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर काही अर्ज जो आहे काही कारणामुळे अपडेट करून मिळत असेल, तर अपडेट करून त्याच्यामध्ये बदल करून त्याची खात्री करून घ्या, जेणेकरून जानेवारीचे पैसे तुम्हाला वेळेवर येतील. जानेवारीचा शासन निर्णय कधी पण येऊ शकतो. जानेवारीचा लवकर येण्याची सध्याची अपेक्षा आहे. नक्की काय होतंय ते समजेलच. प्रॉब्लेम कुठे येतो? तर आधारचा प्रॉब्लेम आहे. सर्व्हर कारणामुळे उशिरा पैसे येतात. परंतु बहुतेकांना डिसेंबरचे पैसे आलेले आहेत. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा, हा इथे लागू होत नाहीये. तुम्हाला जर पैसे आले नसतील, हप्ता आला नसेल, तर निराधार शाखेमध्ये जाऊन 100% चौकशी करणं हे तुमचं काम आहे. आणि या अपडेट न केल्यास वेळोवेळी तुम्हाला वेळ लेट होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला कधी-कधी कमी पैसे, कधी-कधी जर पैसे येणार नाही आहेत, हप्ता येणार नाही, अशी सुद्धा परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कितीही कागदपत्र जमा करा, पण पाठपुरावा आणि अपडेट न केल्यास तुमचे जे ट्रान्सफर आहे होणार नाही आणि ती कागदपत्र त्या ठिकाणी देऊन तुमचं काम होणार नाही आहे. स्वतः चौकशी करा, त्यांना सांगा, अपडेट करा. स्वतः वैयक्तिकरित्या तहसीलला जाऊन तुमची सगळी ही प्रक्रिया पूर्ण करा. तेव्हाच तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा होईल. आता डिसेंबरची स्थिती पहिल्यांदा पाहून घेऊयात. डिसेंबर वितरणाची जी सध्याची स्थिती आहे आणि शासन निर्णयाची गरज. तर शासन निर्णय आला नव्हता. मात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयाशिवाय डिसेंबरचं वितरण जे आहे हे झालेलं आहे. डिसेंबरचे पैसे अद्याप सुरू आहेत. काहींना आज उद्या येतील, पण शासन निर्णय जी-आर नसल्याने नेमके किती लाभार्थ्यांना मिळाले आहेत याची माहिती कळत नाही आहे. कारण एकूण किती निधी वितरित झाला आहे या पद्धतीने याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. कारण शासन निर्णय जाहीर झालेला नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे विदाऊट जी-आर वितरण सुरू आहे. पण कोणाला किती येतील हे निश्चित नाही आहे, हे अनिश्चित आहे आणि त्यासाठी जी-आर हा आवश्यक होता. उदाहरणार्थ पाहिलं तर मागणी आणि कारणं. जुने जे लाभार्थी आहेत 30 लाख फिक्स असतील, त्यांना जी-आर शिवाय थेट पैसे देऊ शकतात. के-वाय-सी मार्चमध्ये होते आणि नवीन जे असतील यासाठी जी-आर काढा, पण जुन्यांना थांबवू नका, अशी मागणी सध्याची आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार 25 लाख होते. आता 30 लाख फिक्स असतील. त्याच्यामध्ये मृत असतील, काही अडचणी असतील, के-वाय-सीचा प्रॉब्लेम असेल, तर सगळ्यांना तुम्ही वेट करायला लावता. जी-आर येत नाही आहे, तर वेळेवर जो जानेवारीचा शासन निर्णय आहे किंवा जानेवारीचा हप्ता आहे, हा वेळेवर येणं अपेक्षित आहे. तर शासन निर्णय नवीनसाठी काढा. जुन्यांना जे अगोदर निधी मंजूर आहे, त्यांना तात्काळ द्या. ही कायमस्वरूपी मागणी आहे. त्यांचा वेळेवर आला पाहिजे. आता आधारमध्ये नक्की डिसेंबरचा हप्ता तुमचा जरी आला नसेल, तर काय अडलं असेल? स्पेलिंग मिस्टेक असू शकते. तहसील डेस्कवर जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. मिस्टेक क्लिअर होईल. मोठी यामध्ये जर समस्या असेल, तर नवीन अर्ज भरून पुन्हा तुम्ही रिजॉइन होऊ शकता. योजनेमध्ये पुन्हा अर्ज करू शकता. सर्व्हरचं असेल असं सांगितलं तुम्हाला तहसील शाखेमध्ये, तुम्हाला वाट बघावी लागेल. पण तरीसुद्धा ते चेक करणं आवश्यक आहे. कारण उशिरा म्हणजे किती उशिरा येतील ही माहिती तुम्हाला समजणं आवश्यक आहे. नवीन आणि जुन्यांसाठी जी-आरची मागणी आहे. नवीनला जी-आर म्हणजे जी-आर शासन निर्णय जारी करून द्या आणि जुन्यांसाठी तात्काळ जी पेन्शन आहे हप्ता ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. लाभार्थी आता जानेवारी महिना सुरूच झालेला आहे. तर जानेवारी महिन्याचे पैसे, हप्ता जो आहे पेन्शन हे कधीपर्यंत येऊ शकते? तर सध्या जानेवारी पैसे जमा होण्याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट नाही आहे. कारण सध्या तरी आत्ता कुठे डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा क्लिअर झाला आहे, जमा व्हायला सुरुवात झाली. तर सध्या कसं होईल, प्रक्रिया जी आहे डिसेंबरची पूर्ण झाल्यावर डेटा जो आहे मंत्रालयात पाठवला जाईल. तो क्लिअर होईल, क्लोज होईल आणि त्याच्यानंतर जानेवारीचं नियोजन सुरू होईल. मात्र
सगळ्यात महत्त्वाची इथे गोष्ट, माननीय मुख्यमंत्री यांनी असा शब्द दिला होता की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे येतील. मात्र 1 तारखेला जे पैसे आले ते डिसेंबरचे आले. डिसेंबरच्या 10 ते 12 ऐवजी जानेवारीच्या 1 ते 2ला दिले. म्हणजे जानेवारीचे फेब्रुवारीच्या 1ला येणार का? असा शब्द होतो. मग नक्की काय आहे हे लवकरच आपल्याला समजेल. म्हणजे लेट 1 महिना लेट होत आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता हा पाहण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल का नाही याचा आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. जर येत्या पहिल्या 10 दिवसामध्ये जर शासन निर्णय येत नसेल तर नक्कीच हा शब्द जो आहे खोटा ठरतोय. यामध्ये कोणत्याही पद्धतीचं सत्य असं दिसत नाहीये. सध्याची स्टेटस जर आपण पाहिलं तर आज उद्या डिसेंबरची येत आहेत. जानेवारीसाठी काम सुरू आहे. अपडेट येते तेव्हा सांगू असं सांगितलं जात आहे. म्हणजे जानेवारी पण लेट होण्याची शक्यता आहे. नक्की काय होतंय ते आपल्याला पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये समजणारच आहे. डिसेंबरचे जानेवारीत दिल्याने जानेवारीची उशिरा होण्याची शक्यता, पण शांत बसणार नाही आपण त्याचा पाठपुरावा जो आहे हा प्रत्येक वेळी घेत आहे. तर यामध्ये आपण त्याबाबतचे अपडेट घेतच आहे. दररोजचे अपडेट जे आहेत या दररोजच्या अपडेट अशा पद्धतीनेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. आपण त्याचा पाठपुरावासुद्धा करत आहे की लाभार्थ्यांना तुम्ही डिसेंबर महिन्याचा हप्ता लेट केलात, मात्र जानेवारीचा तरी वेळेवर त्यांना देण्यात यावा. 15 तारखेपर्यंत तरी जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा. नक्की कशा पद्धतीने पुढची प्रक्रिया होते याबाबत लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल. निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.